कुठं? मागच्या बाजूला नानी घराच्या इथं नाही ग, परसात मागच्या अंगणात कुठं बी नाही ती. कुठंच नाही. बैलाला वैरण घालायला गेली असं. पद्मा चल बरं आपण बघू. जगदंबा, जगदंबा. ताई, अहो आपल्या जगदंबाला पाहिलं कुठे? जगदंबा, जगदंबा, जगदंबा. रघु, आमच्या जगदंबाला पाहिलं का रे कुठं? नाही वजने बाबा. मावशी, आपल्या जगदंबाला पाहिलं का? जगदंबा, जगदंबा. पद्मा कुठंच नाही ग ती. कुणीच पाहिलं नाही तिला. अहो मी पण विचारलं काका. देवळात पाहूया. हा हा चल. जगदंबा, जगदंबा. ही खरी आनंदाची वार्ता आहे असुर नरेश. सम्राज्ञी, आम्हाला अतिशय विस्मय होतोय. त्या जगदंबेला अंकित करण्यासाठी आपण इतके दिवस, इतके मास सायास करतो आहे. आज ती आपल्याला अंकित होते आणि त्याहूनही आपल्याला आनंद होतोय. तो आम्ही पुन्हा तरुण होणार आहोत. आमची शक्ती परत येणार आहे याचा. आम्ही आपल्या पत्नी आहोत, आपल्या सम्राज्ञी आहोत. तेव्हा आम्हाला सवत येण्याचा आनंद असेल की पतीचं तारुण्य पुन्हा मिळण्याचा? सम्राज्ञी, आम्हाला एक गोष्ट मान्य करावीच लागेल. संघर्षाच्या या संपूर्ण काळामध्ये आमच्या पत्नी, आमच्या सम्राज्ञी म्हणून आपण सदैव आमच्या सोबतीने उभ्या राहिला. आणि म्हणून आम्ही आपल्याला एक वचन देतो आहे. त्या तुळजाला जिंकून आम्ही आमची राणी बनवू. पण आमच्या पट्टराणी केवळ आपण असाल, केवळ आपण. आम्ही तिच्याशी विवाह करून त्यातून असुर कुळाला एक शक्तिशाली, सामर्थ्यशाली संतती देऊ आणि तितकाच आमचा उद्देश असेल. परंतु आमचं प्रेम हे केवळ आपल्यावर असेल. असुर नरेश, पत्नीचं मन कसं जिंकावं, तिला प्रसन्न कसं ठेवावं, यामध्ये खरंच आपला कोणी हात धरू शकत नाही. आणि खरंच हे इतरांनी आपल्याकडून शिकायला हवं. मग आमचं एक मागणं पूर्ण कराल? सांगा. सम्राज्ञी, कदाचित आम्ही जे मागणार आहोत ते आपल्याला पटणार नाही. परंतु तीनही लोकांचा स्वामी असणारा हा महिषासूर आपल्या प्रिय पत्नीकडे हे एक मागणं मागतोय. द्या. जगदंबा, 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 जगदंबा. पद्मा, जगदंबा नाहीये ग इथं. आणि तो महिपती, तो इथं असाय पाहिजे. त्याचा बी पत्त्या नाही. कुठं गेली असेल ग? असुर नरेश, सांगा ना, नेमकं आपल्या मनात आहे तरी काय? हे पहा, आम्ही आपल्यासाठी काहीही करायला तयार आहोत. आज जगदंबा आणि महिपती यांचा विवाह संपन्न होतोय. त्यानंतर तो महिपती त्वरेने इथे येण्याची शक्यता नाही. त्याला विलंब होईल. आणि आता आमच्याने धीर धरवत नाही. आम्हाला स्वतःच्या डोळ्याने
तो विजय सोहळा तिथे जाऊन पाहायचा आहे. असुर नरेश, आपण हे काय बोलता आहात? तिन्ही लोकाचे स्वामी असुर नरेश महिषासुर आहात आपण. आणि असं असताना आपण त्या छोट्याशा भिंगार गावात जाणार, आणि तेही हा लग्न सोहळा पाहायला. सम्राज्ञी विचार करा. या खेळ विश्वामध्ये कधीही न घडलेली घटना घडते आहे. तो महिपती असुराचा अंश आहे आणि ती जगदंबा हा दैवी अंश आहे. त्यांच्या विवाहाच्या रूपाने असुर आणि दैवी अंश असणारे दोघे, त्यांचा संयोग घडतो आहे. त्रिखंडात यापूर्वी हे कधीही झालेलं नाही. असुर सम्राज्ञी, हा भूतपूर्व योग आहे. ही ऐतिहासिक घटना आहे. या विजयाने आपण तुळजाला प्राप्त करूच, पण आदी शक्ती असणाऱ्या त्या तुळजाला आणि प्रत्यक्ष महादेवाना हा मोठा धडा असेल. कारण सम्राज्ञी, आपण त्यांच्या शक्तीचा मोठा स्रोत त्यांच्याकडून हिसकावून घेतो आहोत. कळतंय का सम्राज्ञी? आपलं म्हणणं पटलंय आम्हाला. आपली जर इच्छा असेल तर आपण दोघेही तिकडे जाऊ. पण असुर नरेश, आमची ही एक अट आहे. त्या गावामध्ये आम्ही आपल्याला ज्या प्रकारे नेमू, आपल्याला तसंच तिथे यावं लागेल. मान्य आहे? आम्ही आमच्या प्रिय पत्नीची इच्छा पूर्ण केली नाही असं यापूर्वी कधी घडलंय? मान्य आहे. जगदंबाच्या हातातून तेल घेतलं आणि ते दिव्यात घातलं की दिवा लई येळ जळतो बघा. तेल संपलं तरी बी दिवा इजत नाही. देवी आई, मी जो निर्णय घेतलाय तो खूप धाडसी आहे. मी याआधी हे कधीच केलेलं नाहीये. मला तुझी साथ हवी आहे. मला आशीर्वाद दे देवी आई. काका, अहो जगदंबा इथे नक्की आली होती. ते फूल पाहताय, ते खास तिच्यासाठी मी माझ्या गावाहून आणलं होतं. ते ती सोडून दुसऱ्या कुणाकडे असणं शक्यच नाही. म्हणजे जगदंबा इथं येऊन गेली, पण मग ती गेली कुठं? गावात बी तिला कुणीच बघितलं नाहीये. काका, ती एका ठिकाणी असणं शक्य आहे. कुठली जागा? अय्यो असुर नरेश, यशस्वी झाली की हो ती आपली योजना, म्हणते मी. अय्यो, आता सगळं चांगलंच घडणार बघा. विजयाच्या दृष्टीने आधीपासूनच डावपेच आखत होतो आम्ही. अय्यो असुर नरेश, ते माझाही लागला की हो हातभार, म्हणते मी. ते असुर नरेश महिषासुरांपाशी सांगायला काही विसरू नका, म्हणते मी. हो, कोणी काहीही विसरलं तरी आम्ही सर्व जाणून आहोत.
नरेश, तुम्ही सम्राज्ञी, तुम्ही आमच्या घरात साक्षात या 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 की ओ या. अय्यो असुर नरेश, तुमचे पाय आमच्या झोपडीला लागले, भाग्यच की हो आमचं. अरे नभाजी, असा हुंब सारखा बघत काय बसलास म्हणते मी. जागी पाहुणचाराची तयारी कर की रे. अयो आत्ता करतो की ग ते. असे गोंधळून जाऊ नका. तुमची प्रशंसा करण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष इथं येणं हे क्रमप्राप्त होत. काय सम्राज्ञी? हो, अर्थात. अय्यो असुर नरेश, या योजनेसाठी मीच कल्पना लढवली होती की हो. अयो माझा पण हातभार होता की ग त्यात. असुर नरेश, आता परत पाठवू नका की हो त्या पाताळात म्हणतो मी. अय्यो सम्राज्ञी, हा? तुमच्याशी तर बोलायचंच राहून गेलं की हो. कशा आहात हो तुम्ही? खूप दिवसांनी दर्शन झालंय बघा तुमचं. आता आता मला राजवाड्यात परत येता येईल की हो. तुम्हा सर्वांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. अयो आमची ही बऱ्याच काळापासूनची अतृप्त इच्छा आता सुफळ संपूर्ण होईल. विविध मार्गांनी जगदंबेला अंकित करण्याचे आपण प्रयत्न केले, परंतु ती प्रत्येक वेळेला निष्ठत राहिली. पण आज तुमचं स्वप्न पूर्ण होताना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल असुर नरेश. आणि ते मी पूर्ण करणार आहे. पण त्या बदल्यात मला तुमच्याकडून काहीतरी हवंय. काय? ते आत्ता नाही सांगणार, काम पूर्ण झाल्यावरच सांगेन. अगं, ही तर महादेवांची गुहा. आपण इथं काय करतोय? काका, जर जगदंबा संपूर्ण गावात कुठेही नसेल तर ती इथे नक्कीच असणार. अगं, जगदंबा इथं बी नाही. कुठं गेली असेल ही? पद्मा, अगं हे बघ. हो, मी पण तेच पाहतीये. काका, हे आपल्या घरातलंच ताट आहे ना? हा, हो, म्हणजे जगदंबा इथेच आली होती. महादेव, आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला साथ दिली. आता इथून पुढे सुद्धा तुम्ही माझ्या सोबत असाल याची मला खात्री आहे. मी जे करणार आहे त्याचे परिणाम काय असतील ते मला माहिती नाही, पण मला वाटतं की आता माझ्या समोर हा एवढा एकच मार्ग आहे.
ह्याच्यातला दूध भात कुठं गेला? काय आहे हे? काका, भात नाहीसा झाला याचा अर्थ आहे महादेवांनी प्रसादाचा स्वीकार केलाय. जगदंबा, मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. आता माझी या गावातून जाण्याची वेळ आलेली आहे. ह्यो भूकंप, ही पिंडी अशी जमिनीत गडप होणं, हे काय काय अर्थ समजायचा याचा? काका, याचा एकच अर्थ असू शकतो. काय हो, जगदंबाचा कुठं पत्ता लागला का? दिसली का ती कुठं? अहो, काय विचारतेय मी? तुम्ही तिला शोधायला गेला होतात ना, मग भेटली का ती? हो, असं गप्प राहू नका. तिचा काही पत्ता लागला का? सांगा की. पद्मा, अगं तू तरी सांग. अहो, असं काय करताय? जीव कासावीस झालाय माझा. कुठे आहे जगदंबा? गंगाई, जगदंबा कुठंच नाही. तिच्याबद्दल कुणालाच काय बी माहित नाही. कुठंच नाही म्हणजे? ती गाव सोडून गेली बहुतेक. हो, असं कसं होईल? काकू, आम्ही सगळीकडे पाहिलंय आणि सगळ्यांना विचारलंय. नाही हो, ती अशी गाव सोडून कशी काय जाईल? आणि ती गेली कुठं असेल मग? तेच तर कळणं झालंय ग. सगळीकडे शोधलं, कुठंच नाही ती. नाही नाही, असं नाही व्हायचं बघा. ती असेल कुठेतरी. ती नक्की कुठेतरी असेल बघा. ती ना रुसून बसली असेल कुठेतरी. मी बघून येते तिला. गंगाई, थांब. जाऊन काय बी उपयोग नाही. ती आपल्याला सोडून गेली गंगाई. नाही. जगदंबा! जगदंबा! जगदंबा!
माझ्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळणार? इथेच मिळतील तुझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं. इथेच. देवी आई, तू दिलेला संकेत मार्गदर्शक मानून मी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला निघाले. तू दाखवलेल्या गावातच मला सगळी उत्तरे मिळतील असा विश्वास वाटतो मला. ते गाव कुठलं आहे, ते नक्की कुठे आहे, तिथं कसं जायचं मला काहीच माहिती नाही. तूच काहीतरी मार्ग दाखव तुळजाई. आता ते गाव मिळाल्याशिवाय माझा हा प्रवास थांबणार नाही, अजिबात थांबणार नाही.